प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात. हे मुकेश अंबानी यांचं वाक्य. भारतातील अशी काही कुटुंब आहेत जिथे साक्षात लक्ष्मी पाणी भरते. पण त्यांनी हे एका रात्रीत कमवलं का? तर अजिबात नाही. त्यांनी मेहनत केली आणि आज त्यांच्या संपत्तीसाठी ते प्रसिद्ध आहेत. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांसारखे लोक ज्यांनी उभारलेल्या आज बिझनेस टायकूनमुळे आज ते बिलियनियर्स, ट्रिलियनियर्स झालेत. आज प्रत्येक भारतीयाला प्रश्न पडलाय की मुकेश आणि नीता अंबानींनी अनंत अंबानीच्या लग्नात तब्बल 5,554 कोटींचा खर्च केला. इतके श्रीमंत वराडी अंबानींनी लग्नात बोलवले. त्यांची संपत्ती ही नक्की आहे तरी किती? देशाच्या जीडीपीच्या किती टक्के भाग म्हणजे त्यांची संपत्ती आहे? हेच पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी श्रेयस. प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. भारतातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबात अंबानींचा समावेश होतो. रिलायन्स, जिओ यासारख्या कंपन्यात अंबानींनी जग उभारले. पण त्यांची नेमकी संपत्ती आहे तरी किती? आणि अशा श्रीमंत कुटुंबियांनी भारताला जर 2% कर हा जास्तीचा दिला तर भारताचा कसा फायदा होईल? सगळं पाहूया. बार्कलेज हुरेन इंडिया यांच्या अहवालाप्रमाणे सध्याची अंबानींची संपत्ती ही 25.75 ट्रिलियन इतकी आहे, जी देशाच्या 10% जीडीपी पेक्षा जास्त आहे. आता हे कसं काय ते पाहण्याआधी बार्कलेज हुरेन म्हणजे काय ते पाहूया. हुरेन रिपोर्ट हे 1999 मध्ये लंडन मध्ये स्थापन करण्यात आलं. हा एक अग्रगण्य संशोधन, लक्झरी प्रकाशन आणि इव्हेंट ग्रुप आहे. हुरेन हा भारत, चीन, फ्रान्स, UK, US, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, लक्झमबर्ग येथे सक्रिय आहे. जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी हे जगभर ओळखले जातात. हुरेन अहवाल हा जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीचा सर्वात मोठा संकलक आहे. हुरेन रिपोर्टचे 4 विभाग आहेत: हुरेन रिपोर्ट मीडिया, एक स्थिर डिजिटल मीडिया आणि 4 मासिके, हुरेन संशोधन संस्था, हुरेन कॉन्फरन्स आणि उद्योजक आणि उच्च निव्वळ मूल्य असलेल्या व्यक्तींना लक्ष करणारा सक्रिय कार्यक्रम विभाग. याचा दरवर्षी एक अहवाल येतो ज्यात जगभरातील श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दिली जाते. याद्या आणि संशोधनाद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे या अहवालाचं उद्दिष्ट आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर अनस रहमान जुनेद यांच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये हुरेन इंडिया लॉन्च करण्यात आलं. जुनेदने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून हुरेन ग्लोबलचे संस्थापक रुपेट हुगेवेर यांची भेट घेतली आणि दोघांना वाटले की भारतातील संपत्ती निर्मितीबद्दल बोलण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण त्यानेच भारताची भरभराट होतीये. 2024 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरेन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसचे एकूण मूल्य तब्बल 130 लाख कोटी इतके आहे. हा आकडा UAE आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांच्या जीडीपीलाही मागे टाकतो. आता या यादीनुसार सर्वात श्रीमंत कोण? तर भारतात पहिलं नाव येतं ते म्हणजे अंबानींचंच. दुसऱ्या स्थानावर बजाज यांची संपत्ती 7.12 ट्रिलियन, तर तिसऱ्या स्थानावर आदित्य बिर्ला ग्रुप ज्यांची संपत्ती 5.38 ट्रिलियन इतकी आहे. आता अंबानींचा विचार करायचा म्हटलं तर त्यांची संपत्ती आहे 25.75 ट्रिलियन. देशात जीडीपीचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नॉमिनल जीडीपी जी सध्या 4 ट्रिलियन इतकी आहे, तर दुसरी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजेच PPP जो 14.59 ट्रिलियन डॉलर इतका आहे. आता याचा 10% भाग काढायचा म्हटला तर तो 1.4 ट्रिलियन पेक्षाही जास्त होतो. त्यामुळे अंबानींच्या संपत्तीबाबत जी देशाच्या 10% जीडीपी इतकी आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं. भारतात सध्या 167 बिलियनियर्स आहेत जे भारताच्या औद्योगिक प्रगतीला प्रोत्साहन देतात. त्यापैकीच अंबानींची संपत्ती इतकी आहे की जी जगातील कमी कर असलेल्या जीडीपी देशांपेक्षा जास्त ठरते. आता जरा अंबानींच्या कुटुंबियावर नजर टाकू. अंबानी कुटुंबियांचे आधारस्तंभ म्हणजेच धीरजलाल हिराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी. अब्ज डॉलर्सचे साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या वारशाच्या मागे हाच तो मुख्य माणूस. त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन सुरू केलं आणि अंबानींच्या भरभराटीला सुरुवात झाली. हळूहळू मुकेश अंबानी यांनी अंबानी कुटुंबियांच्या व्यवसायाचा चार्ज घेतला आणि आज तगायत त्यांची भरभराट ही सुरूच आहे. आता तुमच्या डोक्यात हेही आलं असेल की अंबानी प्रमाणे अदानी श्रीमंतच आहेत की? या अहवालात त्यांची संपत्ती आहे 15,44,500 कोटी रुपये इतकी. मग त्यांचं नाव याच्यात कसं नाही? तर त्यांची ही संपत्ती पहिल्या पिढीतल्या कौटुंबिक व्यवसायापासून आहे, म्हणूनच ते पहिल्या 10 मध्ये येऊ शकले नाही. आता मग या 10 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये आहेत तरी कोण? तर त्यामध्ये येतात अंबानी, बजाज, कुमार मंगल बिर्ला, जिंदाल, नाडर, महिंद्रा, दाणी, चोक्सी आणि वकील,
प्रेमजी, राजीव सिंग आणि मुरुगप्पा यांनी पहिल्या 10त बाजी मारली. आता जर भारतातील 167 सर्वात श्रीमंत लोकांनी देशाला 2% कर हा जास्तीचा दिला तर काय होईल? तर देशाच्या संपत्तीत दरवर्षी 1.5 लाख करोड रुपये जास्त येतील, जे देशाच्या 0.5% GDP इतके आहेत. याने देशाला प्रगती करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. सैनिक, सामान्य लोक यांचं यामुळे नक्कीच भलं होईल. अशा निर्णयाचा विचार G20 परिषदेतही करण्यात आला होता. भारताने कर जर जास्त लावला तर भारतातील उद्योजक कमी कर असलेल्या देशात स्थायिक होऊ शकतात. यामुळे भारताचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर G20 मध्ये असलेल्या सर्वच देशांनी गर्भश्रीमंत लोकांवर जर 2%नी कर वाढवला तर त्यांना देश सोडून कुठे जायची संधीच मिळणार नाही. त्यामुळे या 2% वाढीव संपत्ती कराची मागणी होताना दिसते. आता भारत हा श्रीमंत लोकांच्या संपत्ती करात 2%नी वाढ करणार का? या अंबानींच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद YouTube चॅनेलला. धन्यवाद.